जी घटना घडली बदलापूरमध्ये बस कोणाला असं संताप उडेल अशी घटना होती ती. प्रोफाईलवरून नंबर मागितला, बाबा ही फेसबुकवरची प्रोफाईल नक्की महिलेची आहे का. तिने माझ्याकडे नंबर घेतला आणि तिसऱ्या दिवशी मला एका पुरुषाने फोन केला आणि मला सांगितलं ब्लॅकमेल करते जे तुम्ही आता मला आज मला तुम्ही नाही भेटला तुम्ही जीव देणार. मला शेवटी निर्णय घ्यावा लागला. आपण जर सत्तेत गेलो कामं करता आली शहरासाठी, आम्ही दोघी समविचारी जो म्हणतो ती एकदम शांत संयमी आहे, मी त्याच्या उलट आहे, अग्रेसिव्ह आहे. त्यांच्यासाठी आजही बदलापूर शहरात काम करते, पण मला आजही अपेक्षा आहे की राजसाहेब मला बोलून साहेब मला सांगतील किंवा तुझ्याबरोबर काय घडलंय त्याची माझ्याकडे विचार न होईल. त्या पालकांचे आभार मानते, कारण पालकांनी डेअरिंग केली, समोर यायची, बोलायची, घटना समोर आली. काय होतं कधी कधी समाज काय म्हणेल किंवा पुढे काय होईल त्या घटनेचं याचा लोक विचार करतात आणि त्या घटना समोर येत नाही. नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, असं म्हणतात की लहान मुलं जी आहेत त्यांच्या अंगी देवत्व असतं, पण समाजामध्ये असे काही नराधम आहेत की ह्या लहान मुलांबरोबर वाईट कृत्य करतात. तर अशा नराधमांना ज्या स्त्रीने धडा शिकवला अशी रणरागिणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. स्वागत करूया संगीताताई यांचं. धन्यवाद. मॅडम, तुमचा राजकारणामध्ये प्रवेश कसा काय झाला? माझे वडील जे आहेत ते शिवसेनेचे आपले बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांच्याकडे बॉडीगार्ड होते. कट्टर शिवसैनिक असल्या कारणाने आणि त्यावेळेची शिवसेना, मी माझं लहानपण त्या शिवसेनेच्या शाखेत गेले असं म्हटलं तरी हरकत नाही. माझा जन्म झाला भांडूपमध्ये जी शिवसेनेची शाखा होती त्या शिवसेनेच्या शाखेमध्ये मला माझे वडील बरोबर घेऊन जायचे. त्यामुळे वारसा हक्काने जर काही मला मिळालं असेल तर मला माझ्या वडिलांकडनं ते गुण मिळाले की राजकारणात त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं, परंतु राजकारणामध्ये काम करत असताना, समाजामध्ये काम करत असताना आपण काय पद्धतीने काम करायला पाहिजे त्याचे जे काही म्हणतो आपण की जी गुणसूत्र आहेत ती मला माझ्या वडिलांकडनं मिळाली. आणि मग हळूहळू सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यावेळेला बदलापूरला माझ्याकडे तिथलं एक भारतीय विद्यार्थी सेनेचं पद सन्माननीय राजसाहेबांनी दिलं. आणि त्यानंतर राजसाहेबांनी ज्या वेळेला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला 2006ला, ज्या वेळेला मनसेचा उदय झाला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा उदय झाला, स्थापना झाली, त्यानंतर मी त्या प्रवाहामध्ये आले. म्हणजे भारतीय विद्यार्थी सेना आणि त्यानंतरचा मनसे पक्ष असं एकंदरीत म्हणजे राजसाहेबांनी जर पक्षच काढला नसता तर माझ्यासारखी कार्यकर्ता ज्या वेळेला घडत होती, म्हणजे आपण म्हणतो की एखादं रोपटं मोठं होतंय आणि आता त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होतंय, त्या पिरियडमध्ये म्हणजे त्या कंडिशनमध्ये त्या सिच्युएशनमध्ये राजसाहेबांनी ज्या वेळेला पक्ष काढला त्यावेळेला माझ्यासारखे कार्यकर्ता जे आहेत ते साहेबांच्या त्या फ्लोमध्ये आले आणि सन्माननीय राजसाहेबांबरोबर मी मनसे पक्षाची स्थापना जी आहे जी ज्या वेळेला झाली, राजसाहेबांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. ती एका साईडला बातमी टीव्हीला ऐकल्यानंतर सगळ्यात पहिली बदलापूरमध्ये फटाक्यांची माळ जी आहे ती मी माझ्याबरोबर काही पदाधिकारी होते त्यावेळेला शिवसेनेचे, त्यानंतर ते कालांतराने बाजूला झाले कारण कोणाची आई, कोणाची वहिनी, कोणाचा भाऊ शिवसेनेचा नगरसेवक होता, त्यामुळे ते राजसाहेबांबरोबर बाहेर आले नाहीत, पण माझ्याबरोबर कायम राहिले की बाबा साहेबांनी पक्ष काढलाय तर आपल्यासारख्या तरुण वर्गाला, तरुण कार्यकर्त्याला ज्यांना राजकारणात यायचंय, राजकारणात करिअर करायचंय, त्या करिअर म्हणून राजकारण निवडले, त्यांना तिथे काम करायला संधी मिळेल. मग हळूहळू आम्ही त्या प्रवाहामध्ये आलो आणि मी राजकारणात आलो. म्हणजे तुम्ही एकदम कोर मेंबर होता म्हणजे? येस. साहेबांनी ज्या वेळेला नेतेपदाचा राजीनामा दिला त्यावेळेला बदलापूरमध्ये सगळ्यात पहिली फटाक्यांची माळ कोणी वाजवली असेल तर कारण माझ्या वडिलांकडे त्यावेळेला बदलापूरचं संपर्क प्रमुख पद होतं शिवसेनेच्या शाखेचं, त्यामुळे त्यावेळेला माझ्या वडिलांवरती पण प्रचंड दबाव आला की बाबा तुमची मुलगी काय करते आणि तू स्वतः राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये आहे. तर माझ्या वडिलांनी त्याही वेळेला सांगितलं होतं की त्यांचे बॉडीगार्डच होते बाळासाहेबांकडे, त्यामुळे उद्धव साहेब असतील, राजसाहेब असतील यांना जवळच माझ्या वडिलांनी बघितलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ती जे काही करते तो तिचा प्रवाह आहे, ते तिला त्या क्षेत्रात पुढे जाते त्याच्यापासून मी तिला नाही थांबवू शकत. शेवटी प्रत्येकाला अधिकार आहेत, त्यामुळे माझ्या वडिलांनी मला त्यावेळेला ते पूर्ण अधिकार दिले की तुझा निर्णय आहे, तू कोणाबरोबर जायचं. अच्छा, मग तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतात तेव्हापासूनच तुम्ही म्हणजे पॉलिटिक्स आणि तुम्ही असं म्हणजे राजकारण समाजकारण म्हणजे कसं आहे की आपल्याला समाजाचं काम करायचं, ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी मी देणं लागते. त्यामुळे त्या उदत्त हेतूने जसं बाळासाहेबांनी सांगितलं होतं की 80% समाजकारण 20% राजकारण, त्या तत्वावरच आम्ही पुढे चालत गेलो. त्यामुळे मग हळूहळू कॉलेज विश्वामध्ये आल्यानंतर भारतीय विद्यार्थी सेना जी राजसाहेबांचा साहेब जे स्वतः अध्यक्ष होते
त्याचं काम करायला मला संधी मिळाली. मग नंतर व्हॅलेंटाईन डे असतील, मराठी भाषा असेल, नोकऱ्या असतील, आपल्या मराठी मुलांना रोजगार असेल, हे विषय घेऊन आम्ही शहरात हळूहळू काम करत होतो. त्यामुळे मग त्या प्रवाहामध्ये मी आले आणि राजसाहेबांबरोबर काम करायची संधी मिळाली. मॅडम, जी घटना घडली बदलापूरमध्ये, जी खूपच म्हणजे एकदम कोणातलं असं संताप उडेल अशी घटना होती ती, तर त्या घटनेबद्दल तुम्ही सांगितलं तर बरोबर होईल. खरं पाहायला गेलं तर ती घटना ज्यावेळेला माझ्याकडे आली त्यावेळेला माझ्याही तळपायच्या मस्तकाला गेली होती की 16 ऑगस्ट, मी आजही तो दिवस विसरू शकत नाही. 16 ऑगस्ट 2024 ज्यावेळेला माझ्याकडे ती घटना आली, म्हणजे ज्यावेळेला ते पालक माझ्याकडे आले, मी खरोखर माझ्या त्यानंतर झालेल्या प्रत्येक पत्रकारांच्या मुलाखती असतील किंवा बाईट्स असतील, या आपल्या पॉडकास्ट इंटरव्ह्यू असतील, त्यामध्ये मी सांगितलं की मी त्या पालकांचे आभार मानते. कारण पालकांनी डेअरिंग केली समोर यायची आणि बोलायची, त्याच्यामुळे हे सगळी घटना समोर आली. काय होतं, कधी कधी समाज काय म्हणेल किंवा पुढे काय होईल त्या घटनेचं, याचा लोक विचार करतात आणि त्या घटना समोर येत नाहीत, त्या दाबल्या जातात. बरोबर. त्यामुळे त्यावेळेला जे पालक माझ्याकडे असं असंख्य विषय बदलापूर शहरात येतात. बदलापूर शहर असं आहे की तिथे आजूबाजूला गाव खात म्हणजे एरिया पण आहे, त्यामुळे माझ्याकडे बरेचसे विषय येतात. आम्ही सर्वपक्षीय महिला, माझ्या मैत्रिणी आहेत वेगवेगळ्या पक्षांमधल्या, फक्त आम्ही ह्या गोष्टींसाठी काम करतो. एखादी मुलगी असेल, मग ती कुठल्या धर्माची आहे, कुठल्या जातीची आहे, ते आम्ही बघत नाही. आम्ही त्यावेळेला आमचे पक्ष, आमचं राजकारण बाजूला ठेवतो आणि त्या महिलेला मदत करतो. अशा माझ्या असंख्य मैत्रिणी बदलापूरमध्ये आजही आहेत. ज्यावेळेला तो विषय माझ्याकडे आला त्यावेळेला मी त्या पालकांना एकच सांगितलं की तुम्ही मला लेखी द्या. कारण काय होतं, नंतर शाळेने त्यांच्यावर दबाव आणल्यानंतर पालक मागे हटतात आणि जो करणारा असतो त्याला ते पुढे त्रासदायक होतं. म्हणजे त्या माझ्या बाबतीतही ती घटना घडलेली आहे का माझ्यावरती 2 ते 3 गुन्हे असे दाखल झालेले आहेत की पालक सुरुवातीला येतात, मग आम्ही जोशमध्ये जातो, तोडफोड होते मनसे स्टाईलने, आणि नंतर मग पुढे सर्व पालकांवरती प्रेशरवर पालक मागे हटतात आणि मग जो करणारा असतो, जो मदत करणारा असतो, त्याला पुढच्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे ज्यावेळेला ते विषय माझ्याकडे आला तेव्हा मी त्या दोन्ही पालकांना, 2 मुली होत्या त्या, एक 3 वर्ष 10 महिन्याची आणि एक 4 वर्षाची, मी त्या दोन्ही पालकांना सांगितलं जोपर्यंत मला तुमच्याकडे लेखी येत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाणार नाही. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की त्या पालकांनी त्या मुलींची मेडिकल केली होती. ज्यावेळेला मी ते बघितलं, ते मेडिकल रिपोर्ट्स बघितले, त्यानंतर मी त्या डॉक्टरांशी बोलली, गायनेक जे आहेत लेडीज, त्यांच्याशी मी बोलली, महिलांशी, आणि त्यावेळेला मला त्यांच्याकडनं ते रिपोर्ट्स मी बघितल्यानंतर आणि त्यांनी मला एक्सप्लेन केल्यानंतर मला ते एवढं वाईट वाटलं की आता ह्या विषयाचं काय होईल ही गोष्ट नंतर होती, किंवा एवढं मोठं होईल, अख्ख्या महाराष्ट्रात गाजेल, जगात गाजेल, देशात गाजेल, हा विषय असा आमच्या डोक्यात त्याही वेळेला नव्हतं. त्यामुळे तो विषय आल्यानंतर मी त्या पालकांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही उद्या मला सकाळी भेटा आणि तुम्ही लेखी घेऊन या. मला अपेक्षित नव्हतं की पालक येतील परत, पण खरोखर त्या पालकांचे आभार की त्यांनी अशा घटनांना म्हणजे म्हणतो ना आपण उद्रेक, ते बोलले, आवाज उठवला. आणि त्यांनी ज्यावेळेला मला सांगितलं आणि ते मला जेव्हा त्यांनी लेखी दिलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30-11 वाजता आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनला गेलो. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की बदलापूरमध्ये त्या अगोदर, म्हणजे त्याचा आधीचा जो भूतकाळ आहे तो बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की बदलापूरमध्ये एवढं मोठी घटना घडली आणि त्याचा उद्रेक ह्या एकाच घटनेमुळे झाला का, तर तसं नाहीये. त्याआधी एक 15 दिवसापूर्वी एका 12 वर्षाच्या मुलीवरती गँगरेप झाला होता, आणि त्या प्रकरणामध्ये ते जे आरोपी होते ते एका राजकीय पक्षाच्या बॅनरवरती दिसत होते, पण पोलीस कारवाई करत नव्हते. त्यामुळे पोलिसांची भूमिका जी होती ही त्याही वेळेला तशीच होती. आणि मी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतळ मॅडम जे होत्या तिथे, त्या महिला होत्या, महिला अधिकारी होत्या, आणि त्यांना ह्या प्रकरणाचं गांभीर्य नव्हतं. पण आम्ही ज्यावेळेला त्यांना पत्र दिलं त्यावेळेला मी मॅडमना सांगितलं होतं की मॅडम, जर तुम्ही त्या आरोपींना पकडलं नाहीत, म्हणजे ही घटना तर नंतर आली माझ्याकडे, पण त्या आरोपींना जर तुम्ही पकडलं नाही तर आम्ही बदलापूर बंद करू. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की खरंच मी जे बोलली होती ते शब्द माझे खरे ठरले. आणि ही घटना समोर आल्यानंतर आम्ही त्याही विषयामध्ये, जो विषय आम्ही गांभीर्याने हाताळत होतो त्या शीतळ मॅडमच्या माध्यमातून, पण त्यांना त्याचं गांभीर्य नव्हतं. त्यांचे त्यातले काही 4 आरोपी होते, त्यातल्या 2 आरोपीने तर आत्महत्या केली. एक आरोपी बाहेरच होता आणि दुसरा आरोपी जो होता त्याला पोलिसांचा वरद हस्त होता असं सांगितलं जात होतं. पण ही घटना ज्यावेळेला माझ्याकडे आली त्यावेळेला मी ठरवलं की हे जे सगळं चाललंय समाजामध्ये ह्याच्यावरती आता बोलायची गरज आहे. आणि सुदैवाने ते पालक बोलले, माझ्याकडे आधीचाही तो विषय होता. त्यामुळे मी काय केलं की त्या पालकांना सांगितलं की आता जे होईल आपण गुन्हा तर दाखल करायला लावायचं, तुम्ही मागे हटणार नाही, मला तुम्ही लेखी दिलेला आहे, त्यामुळे जे होईल त्याला आपण आता समोर जायची तयारी ठेवायची. त्या पालकांनी पण तशी मनाची तयारी केली. आम्ही गेलो पोलीस स्टेशनला गेल्यावरती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतळ मॅडम जे होते त्यांना मी सांगितलं, मॅडम आम्ही चाललोय. कसं आहे, त्यावेळेला मी मनसे पक्षामध्ये होते, अग्रेसिव्ह भूमिका आमची होतीच नो डाऊट, पण तिथे गेल्यानंतर ज्यावेळेला मॅडमना मी बोलली तर त्यांनी मला सांगितलं की आता सध्या तरी माझ्याकडे कोण
बंदोबस्तासाठी नाही आहेत किंवा माझ्याकडे कर्मचारी कमी आहेत. तर मी म्हटलं मग ठीक आहे आम्ही जातो. तर ते म्हणाले तुम्ही जा पुढे. आम्ही पुढे गेलो. पण त्या दरम्यान मी एक माझं डोकं लावून मी केलं की मग महिला बाल हक्क आयोगाच्या ज्या महिला आहेत, महिला बाल कल्याण बाल हक्क आयोगाच्या ज्या महिला आहेत, माझी मैत्रीण आहे, त्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ह्या पालकांना म्हणजे त्या मुलीची आई 4 महिन्याची प्रेग्नेंट होती आणि ती मुलीची आई आणि ती त्या लेकराला घेऊन आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला आली होती. मी त्या बाल हक्क आयोगाच्या मॅडम आल्यानंतर त्यांना म्हटलं की तुमचा एक माणूस इथे ठेवा यांच्याबरोबर, म्हणजे ह्या ज्या काही सांगतील कसं होतं कधी कधी घाबरतात पोलिसांशी बोलायला. आणि दुर्दैवाची गोष्ट त्यामध्ये अजून एक असं घडलं होतं की शितोळे मॅडम स्वतः युनिफॉर्म मध्ये होत्या. त्यांच्याकडे स्टेटमेंट घ्यायला म्हणजे मुलीची स्टेटमेंट जर तुम्हाला घ्यायची, आपण लहान मुलांना सांगतो की बाबा पोलीस आहेत, मुलं घाबरतात बोलायला. तर मी म्हटलं तुम्ही मॅडम सिव्हिल ड्रेसमध्ये एखादा पोलीस तिथे द्या आपला किंवा महिला पोलीस द्या, ती तिथे स्टेटमेंट घेईल. ती तिथे नव्हती. त्यामुळे मी बाल हक्क आयोगाचे जे होते त्यांना मी तिथे बसवलं मॅडमना. त्यांना म्हटलं तुम्ही इथे बसा आणि यांना थोडासा धीर द्या, तोपर्यंत आम्ही शाळेत जाऊ. आदर्श शाळा ज्या शाळेत ती घटना घडली ती शाळा माझं त्या शाळेत शिक्षण झालं. त्यामुळे मी त्या शाळेत गेल्यानंतर मी त्या प्रिन्सिपलला बोलल्यानंतर त्यांना मी बोलली म्हटलं तुम्ही आरोपी ताब्यात द्या किंवा जो कोण आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी चेक करा. प्रिन्सिपलकडनं आम्हाला उडवाउडवीची उत्तर मिळाली. आमचा आवाज चढल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आवाज कमी करून बोला, मला भीती वाटते. ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणजे संस्था चालक जे आहेत त्यांना बोलवा. संस्था चालक जे आहेत तुषार आपटे त्यांनी बोलवलं. संस्था चालक तिथे आल्यानंतर मी त्यांना म्हणाली की असं असं आहे, कारण मी तर त्या शाळेत शिकली होती, मला ते ओळखत होते. साहेब असं असं आहे, आरोपी कोण असतील ते तुम्ही देऊन टाका, जेणेकरून शाळेचा मेसेज एक चांगला जाईल की अशा प्रकारच्या आरोपींना पाठीशी घालत नाहीये शाळा. पण त्यांनी वेळ काढू प्रयत्न केला तिथे. आणि संस्थेचे जे संस्थाचालक जे होते तुषार आपटे त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्या केबिनमध्ये तुम्ही बसा, तोपर्यंत आम्ही येतो. जवळपास पाऊण तास झाला, 1 तास झाला, आम्ही वाट बघतोय हे आता येतील मग येतील. शितोळे मॅडम आणि तुषार आपटे यांच्या दोघांचं काहीतरी डिस्कशन चालू होतं. शेवटी मी आमच्या माणसांना पाठवलं, मनसेचे आमचे पदाधिकारी होते त्यांना पाठवलं. म्हटलं जाऊन बघा, त्यांना बोलवा, आपल्याला वेळ होतोय. त्यांना ऑलरेडी आम्ही सकाळपासून त्यांच्या बरोबरच होतो. आणि त्या मुलीची आई बिचारी प्रेग्नेंट होती. ती मुलगी, त्या मुलीने पण काही खाल्लं नव्हतं, ते पोलीस स्टेशनला बसलेले होते. आणि त्या मुलीचे आजोबा वडील आमच्या बरोबर होते. पण ज्या वेळेला त्या वडिलांशी मी बोलली तर वडिलांनी पण मला सांगितलं की ताई मला मागे हटायचं नाहीये, जे होईल ते होईल. एकतर तो जो आरोपी आहे त्याला मी तरी मारीन, मग मला गुन्हेगारच व्हावं लागेल. मला माझ्या मुलीसाठी वरती जो अन्याय झाला त्याच्यासाठी जर गुन्हेगार व्हायला लागत असेल तर मी तयार आहे. ही त्यांची ठाम भूमिका होती. त्यामुळे आम्ही त्यांच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये बसल्यानंतर ज्यावेळेला तुषार आपटे आणि शितोळे मॅडम आल्या आणि त्यांचा जो टाइमपास चाललेला की नाही आम्ही कारवाई करतो, आम्ही आरोपीला मला हे ओळख परेड करावी लागेल, जे ओळख द्यावी लागेल, त्या मुलीने ओळखावं लागेल, आमच्याकडे फोटो नाहीये, आम्ही फोटो मागवतो. इथून जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट त्या पालकांनी मला सांगितलं होतं त्या मुलींवरती सतत अत्याचार झाला होता. आणि 7 ऑगस्ट नंतर एक मुलगी त्यातली जी होती, जी 4 वर्षाची होती, ती मुलगी आजारी पडली, तिला ताप यायला लागला. 3 वर्ष 10 महिन्याची जी मुलगी होती ती हुशार होती, तिने तिच्या पालकांना सगळं सांगितलं होतं. पालकांच्या घटना लक्षात आली, त्यामुळे पालकांनी ह्या आजोबांना फोन केला आणि आजोबांना सांगितलं. तर ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की माझी नात पण असंच काहीतरी करते, ती शाळेत जायला तयार नाही, ती घाबरते, हे सगळं ऐकल्यानंतर आम्ही ज्या वेळेला त्या म्हणजे मुलीचे पालक वडील जे आहेत ते वडील संस्था चालकांना हात जोडून सांगत होते की बाबा तुम्ही आरोपी द्या, मला गुन्हेगार व्हायला भाग पाडू नका. पण तसं काही तिथे घडलं नाही. शेवटी आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर पण शितोळे मॅडमचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला एक 15-20 मिनिटं वेळ द्या. शेवटी मी काय केलं, ACP ज्या होते तिथे त्या ACP साहेबांना फोन केला अंबरनाथला आणि सांगितलं साहेब असं असं आहे, आधी घडलेली घटना, त्यातही आरोपी नाही अजून आपल्या हाताला लागलेले आणि आताची पण हीच परिस्थिती आहे. तुम्ही शितोळे मॅडमशी काय ते बोलून घ्या, नाहीतर मग आम्हाला बदलापूर बंद करावं लागेल. आणि ह्या जी घटना घडली जेव्हा पोलीस आहेत यांना माहिती होतं सगळं कोण आहेत, काय चाललंय, पीडित कोण आहेत, पीडित किती वर्षाची पीडित आहे, छोटी मुलगी आहे, 1 वर्षाची मुलगी आहे, एवढं सगळं असून सुद्धा गोष्ट ही आहे की युनिफॉर्म मध्ये असलेल्या पण महिला अधिकारीच होत्या. त्यामुळे त्यांना त्या विषयाचं गांभीर्य तेव्हा येणं फार गरजेचं होतं, जे आम्ही त्यांना सांगत होतो. शेवटी त्या आदर्श शाळेच्या गेटकडेच मी त्या शितोळे मॅडमना शिव्या घातल्या त्यांना. आम्ही बडबड केली आणि आम्ही तिथून निघालो. पण आम्हाला असं वाटलं होतं की त्या शितोळे मॅडम काहीतरी कारवाई करतील, कारण ACP साहेबांनी आदेश दिले. शितोळे मॅडम पोलीस स्टेशनला जायचं सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून गेला ते आम्हाला माहिती नाही. पालक म्हणजे त्या मुलीच्या आजोबा आणि वडील आणि त्या दुसऱ्या मुलीचे आई वडील हे लोक परत पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ज्या वेळेला
तिथली परिस्थिती बघितली, संध्याकाळी 7:30 म्हणजे जवळपास 11:30 वाजता ते माझ्याकडे आले होते. 11 ते 2 वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला होतो. 2 नंतर मला वाटतं 5:30 पर्यंत परत आम्ही आदर्श शाळेमध्ये होतो. 5:30 नंतर ज्या वेळेला सांगितलं गर्दी व्हायला लागली, कारण शाळा सुटली होती. पोलिसांना वगैरे बघितल्यानंतर जरा वातावरण झाल्यानंतर शाळेतले सगळे हे जे पालक होते, आमच्याबरोबर जे पालक होते ते पोलीस स्टेशनला गेले. शितोळे मॅडम पोलीस स्टेशनला जातो म्हणून बोलले, पण ते पोलीस स्टेशनला गेले नाहीत. आणि अच्छा. नंतर ज्या वेळेला पालक गेले तर संध्याकाळी जवळपास 7:30-8 वाजेपर्यंत पालक फक्त बसून होते, कारवाई शून्य. त्यानंतर 12:30 वाजता रात्री मला फोन आला परत. मी माझ्या ऑफिसमध्येच होती, कारण आमचं या घटनेवर लक्ष होतं. रात्री 12:30 वाजता मला फोन आला आमच्याच पोलीस पदाधिकाऱ्यांचा, शहर अध्यक्षांचा, की ताई असं असं आहे आणि अजून कारवाई केली नाहीये, गुन्हा दाखल झालेला नाही. मग आम्ही परत गेलो. मी ज्यावेळेला तिथे गेली त्यावेळेला तिथे नेमके ACP साहेब आले होते. त्यांनी एकच गुन्हा दाखल केला. जिथे 2 घटना घडल्या होत्या तिथे एकच गुन्हा दाखल केला. आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही दुसरा पण गुन्हा दाखल करून घ्या, पण त्यांनी तो केला नाही. आणि रात्री मला वाटतं 12:40ला गुन्हा दाखल झाला. एक रात्री 12:40 अख्खा दिवस गेला. 16 ऑगस्ट पूर्ण दिवस गेला. रात्री 12:35ला म्हणजे 17 ऑगस्टला हा गुन्हा दाखल झाला. ओके. आणि त्यानंतर 17, 18, 19 हे 3 दिवस बदलापूर धगधगत होतं. पब्लिश कधी झाली म्हणजे पब्लिश कधी झाली? ही रात्रीच टीव्हीला बातमी रात्री झाली. अच्छा, मला 12:30. आयबेड लोक पण TV 9ला काहीतरी ती न्यूज लागली. आमच्याच शहर अध्यक्षांनी ती बाईट दिली होती आणि ती न्यूज लागल्यानंतर लोकांना कळलं की ही घटना घडली. कारण हे रात्री घडल्यानंतर सकाळी काय माहितच तोपर्यंत कोणालाच काही माहिती नव्हतं. पण तेच सांगते की दुर्दैवाची गोष्ट ही आहे की 17, 18, 19 3 दिवस बदलापूर धगधगत होतं. बदलापूर चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारं बदलापूर शहर आहे. पण बदलापूर शहराची रचना अशी आहे की त्यांना भिवंडी लोकसभा येते, आम्हाला अच्छा. अंबरनाथ तालुका येतो आणि मुरबाड विधानसभा येते. आणि हे सर्व होत असताना बदलापूर शहरातली जी आत्ताची जी लोकसंख्या आहे जवळपास 5-1 लाखाच्या घरात केलेली आहे, त्याच्याकडे कोणीच बघत नाही. त्यामुळे बदलापूर शहरातल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे लाईट असेल, पाणी असेल, ट्रेनचा प्रवास असेल, याच्याबद्दल लोकांच्या मनात राग होता. आणि त्या एवढं सगळं करून ट्रेनला संध्याकाळी लटकत आल्यानंतर आपल्या मुली पण सुरक्षित नाहीत, ही घटना, ही गोष्ट ही बदलापूरकरांच्या डोक्यात बसली होती. त्यामुळे 17, 18, 19 3 दिवस बदलापूर पूर्ण धगधगत होता. आपोआप व्हॉट्सअपला ग्रुप तयार होते, ते लोक चर्चा करायला लागलेली, रस्त्याने जाताना, ट्रेनने, रिक्षामध्ये लोक बोलायला लागलेली. असं करत 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 तो 20 ऑगस्टला ह्या गोष्टीचा स्फोट झाला, म्हणजे आंदोलन झालं. मॅडम, हे सगळं घडत असताना त्या मुलीच्या आई वडिलांवरती काय काय चाललेलं, त्यांचा विचार काय होते, म्हणजे त्यांचं काय फेस होत होतं, म्हणजे काय त्यांचं मानसिक संतुलन कसं होतं त्या मुलीच्या आई वडिलांचं? खरं पाहायला गेलं तर ह्या घटना जेव्हा घडतात त्यावेळेला आई वडिलांची भूमिका महत्वाची असते. कारण त्यांना नंतर जे घडणार आहे त्याची काही कल्पना नसते की काय आपल्याबरोबर घडणार आहे. पण बदलापूरमध्ये त्या दरम्यान एक असा प्रकार घडला की बदलापूरमधल्याच एका मोठ्या राजकारण्याने त्या मुलीचा जो FIR होता तो FIR व्हायरल झाला. ज्या वेळेला FIR व्हायरल झाला त्यावेळेला त्या FIR मध्ये असलेली सर्व डिटेल्स, म्हणजे त्या मुलीचं नाव, पत्ता, फोन नंबर, कोण आहे, कुठे राहते, हे सगळं लोकांना समजलं. साहजिकच आहे, आई वडिलांच्या पायाखाली जमीन सरकली होती. पत्रकार असतील, इतर समाजातली लोक असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील, ह्यांनी सगळ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली की बाबा हे काय घडले असं अचानक. खरं पाहायला गेलं तर ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण ज्यांच्याबरोबर ही घटना घडते त्यांची जी अवस्था असते ती मी त्या प्रकरणामध्ये डोळ्याने बघितली. आई वडील असतील, आजी आजोबा असतील, आपला समाज, म्हणजे पुढे त्या मुलींचं काय होईल ह्याची आम्हाला त्याही वेळेला धास्तीच होती. पण आई वडिलांनी मनाची दाखवलेला खंबीरपणा की जर आम्ही नाही बोललो किंवा आम्ही जर नाही पुढाकार घेतला तर ह्या माणसाची हिंमत वाढेल. आणि खरा प्रकार तसाच झालेला. अक्षय शिंदे त्याचा एन्काउंटर झाला त्यानंतर त्या व्यक्तीचा जर तुम्ही भूतकाळ बघितला तर त्याचं लग्न झालेलं होतं 3रं. म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती आहे किंवा वेडसर व्यक्ती आहे असं त्यावेळेला बोललं जात होतं. पण काय असतं, कधी कधी आपल्या कायद्यामध्ये पण अशा प्रचंड पळवाट आहेत. आपल्या खरं पाहिलं गेलं तर आपल्या कायदे जे आहेत ते ब्रिटिशकालीन कायदे आहेत, याच्यामध्ये तरतुदी होणं फार गरजेचं आहे ह्या विषयांवरती ज्या आता होत आहेत. म्हणजे शक्ती कायद्यासारखा कायदा येतोय किंवा आता हे काल परवाचं नसरापूरचं प्रकरण, त्याला आता फाशी जाहीर केली आहे, पण ती फाशी मिळेल कधी,
त्या दरम्यान जे त्या पालकांची अवस्था असते किंवा पालकांना त्या गोष्टीतून जावं लागतं, प्रत्येकाला उत्तरं द्यावी लागतात, प्रत्येक गोष्टीमध्ये सांगावं लागतं. म्हणजे माझ्यासारख्याची अवस्था अशी झाली होती, मला तर पोलिसांनी आरोपीच्या कटड्यामध्ये उभं केलं होतं. म्हणजे मी हे प्रकरण बाहेर काढून मला असं वाटायला लागलं होतं की मी चूक केली की काय, किंवा मी त्या आई वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. मला असं वाटायला लागलं होतं की मी चूक केली, कारण ज्या पद्धतीने नंतर बदलापूर पेटलं किंवा ही घटना, ज्या घटना ऑलरेडी सगळीकडे घडतायत, म्हणजे तुमच्या मुंबईत घडत आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत, किंवा ह्या रस्त्याने जाणारी महिला असेल, म्हणजे आता 55-60 वय पण बघितलं जात नाही, असे जे कृत्य करणारी जी लोक आहेत, जी ही विकृत म्हटली जातात किंवा ही वेडे आहेत म्हणून म्हटली जातात, पण ह्यांना कुठेतरी ठेचणं फार गरजेचं होतं. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वेळेवर जर नाही दाबल्या गेल्या तर भविष्यामध्ये आपल्या मुली रस्त्याने चालणं मुश्किल होऊन जाईल. मग ती कुठल्या धर्माची असेल, जातीची असेल, काही असेल. त्यामुळे पालकांची भूमिका त्यावेळेला महत्वाची होती, जसं मी मगाशी म्हटलं. आणि पालकांनी जो मनाचा खंबीरपणा दाखवला, खरोखर मी मगाशी म्हणाली तसंच की त्या पालकांचेच आभार मानायला पाहिजेत, कारण ह्या अशा गोष्टींमध्ये पालक पुढे यायला बघत नाहीत. आता अगदी म्हणजे काय होतं की पोलिसांना पण त्यांचं काम वाढवायचं नसतं. ह्या सर्व प्रकरणानंतर एक यंत्रणा कामाला लागली, जी शिक्षण विभागासाठी असेल, आरोग्य विभागासाठी असेल, किंवा तुमच्या पोलिसांचे जे गुन्हे दाखल करायची जी प्रोसेस आहे, ज्याला आधी वेळ लागत होता, तासनतास त्यांना बसवलं जायचं, पालक अक्षरशः मेटाकुटीला यायचे आणि मग शेवटी माघार घ्यायचे किंवा निघून जायचे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी दबल्या गेल्या. म्हणजे ह्या गोष्टी दबल्या गेल्या म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी उघडकीस आल्या आणि ह्याच्यावरती आता लोक बोलायला लागली. आणि घटना पटापट, म्हणजे पोलिसांवरती जो प्रेशर आला किंवा पोलिसांवरती जो एक प्रकारचा दबाव आला, त्याच्यामुळे आताच्या कंडिशनला पोलीस स्टेशनमध्ये ज्या वेळेला एखादी अशी घटना घडते, म्हणजे मी बदलापूरचं सांगते, विनयभंगाचा गुन्हा असेल किंवा अगदी रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या मुली, म्हणजे काल परवा बदलापूरमध्ये पण एक घटना घडली अशीच, तर पोलीस लगेच कारवाई करायला लागतात. परंतु कधी कधी काय होतं की एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा फोन येतो, नेत्याचा फोन येतो, मग त्यावेळेला थोडंफार जे होतं ते खूप चुकीचं आहे. म्हणजे मी तर म्हणेन की जर तुम्ही महिला सबलीकरण, सक्षमीकरणावर जर बोलताय, तर मग महिला सुरक्षितेचा मुद्दा पण तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या ज्या खासदार आहेत, जिथे कायदे तयार होतात, तिथे महिलांची संख्या वाढणं फार गरजेचं आहे. आणि हे सर्व घडत असताना एक समाज म्हणून, मुलीचे पालक म्हणून जी पालकांची भूमिका होती ती फार सुंदर होती त्यावेळेला, आणि पालकांनी खूप ठामपणे भूमिका मांडली. त्याच्यामुळे जे काही प्रोसेस झाली, म्हणजे मी मगाशी म्हणाले, शिक्षण विभाग असेल, सीसीटीव्ही कॅमेरे लागले शाळांमध्ये, स्कूल बसमध्ये, आरटीओ वाले हे लागले, वाहतूक विभाग कामाला लागला. म्हणजे स्कूल बसमध्ये, स्कूल व्हॅनमध्ये लेडी केअरटेकर आल्या, सीसीटीव्ही कॅमेरे आले. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी कुठेतरी म्हणजे एक वाचा फुटत गेली. आणि ह्या गोष्टी ज्या हव्या आहेत, ज्या समाजाला हव्या आहेत, म्हणजे फक्त हळदी कुंकू आणि हे बाकीचे कार्यक्रम करून महिला सुरक्षित राहणार नाहीत, तर खरोखर ज्या गोष्टी मुलींना गरजेच्या आहेत, महिलांना गरजेच्या आहेत, आपल्या लेकीबाळीचं सुरक्षित राहावे, त्याच्यासाठी जी यंत्रणा कामाला लागायला लागली होती ती लागेल. मॅडम, 1 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार जेव्हा होतो, हे जेव्हा पोलिसांना कळलं, तेव्हा देखील तुम्हाला काही सहकार्य केलं ना त्यांनी? नाही, पोलिसांनी, मी तेच म्हणते की पोलिसांना अपेक्षित नव्हतं की एकतर त्यांचं असं झालं होतं की क्राईम जो आहे, ती क्राईमची संख्या आता सगळीकडेच वाढायला लागली. म्हणजे त्यांना असं त्यांच्याकडे संख्याबळ कमी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जी पोलिसांची संख्या हवी, ती पोलिसांची संख्या कमी. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे, मग चोरीचा असेल, दरोड्याचा असेल, खंडणीचा असेल, हे गुन्हे वेगळे, आणि त्यामध्ये हा विषय. त्यामुळे ज्या वेळेला मला त्या शीतल मॅडम म्हणाल्या की माझ्याकडे कर्मचारी नाहीये किंवा मी एक कर्मचारीला सांगते ते स्टेटमेंट घेतील, तर तीच गोष्ट खूप चुकीची आहे. जे विषयाचं गांभीर्य जे आहे ते त्यावेळेला त्यांना कळणं फार गरजेचं होतं. ते त्यांना समजलं नाही. आणि ज्या वेळेला ते प्रकरण वाढलं आणि ज्या वेळेला ते सगळं उद्रेक झाला, त्यावेळेला ती यंत्रणाच कामाला लागली, पूर्ण पोलीस यंत्रणाच, गृहखातच पूर्ण कामाला लागलं. आणि त्याच्यामुळे मग ह्या नियमावली लागू झाल्या. त्यामुळे त्या विषयाचं गांभीर्य जे आहे ते पोलिसांना पण त्यावेळेला समजणं फार गरजेचं आहे. त्या मॅडम विरुद्ध तुम्ही कंप्लेंट नाही केली का? पोलीस अधिकारी जे होते त्यांच्या विरुद्ध काही कंप्लेंट केली नाही तुम्ही? त्यांच्यावरती कारवाई झालीच, त्यांची सस्पेंड ऑर्डर निघाली. ऍक्च्युली फिजोळे मॅडम ज्या आहेत त्या रिटायर्ड होण्यासाठीच बदलापूरला आल्या होत्या, म्हणजे त्या रिटायर्ड होऊनच तिथून निघणार होत्या. पण कालांतराने त्या असतील आणि अजून पोलीस अधिकारी कर्मचारी जे होते त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले. त्यामुळे शीतल मॅडमना पण त्या प्रोसेसमधून जावंच लागलं. खरे गुन्हेगार तर तेच होते, ज्याने गुन्हा केलाय तो खूप, त्याला क्षमा नाहीच. पण त्याबरोबर ह्यांनी त्यावेळेला जो वेळकाळूपणा केला, 12 तास जे पालकांना रखडवलं, म्हणजे त्या मुलीच्या आईची कंडिशन मी मगाशीच म्हणाली, 4 महिन्याची प्रेग्नेंट होती, तिची अवस्था काय, ते लेकराची अवस्था काय. त्याच्यात बदलापूर पोलीस स्टेशन, आमच्याकडे दोन्ही जे पोलीस स्टेशन आहेत ते खूप लांब आहेत.
बरोबर. त्यामुळे ते ते तो जो प्रकार होता ना तो खूप भयानक होता. रात्री 12:30 वाजता गुन्हा दाखल झाला. 12:30-12:35 जो गुन्हा दाखल झाला तो पूर्ण दिवस जो आहे तो पूर्ण दिवस आमचा त्या पालकांचा त्या सगळ्या प्रोसेसमध्ये गेला. मॅडम, जेव्हा एका लहान मुलीवरती अत्याचार होतो तेव्हा ते कसं काय त्यांनी फाइंड आउट केलं, म्हणजे कळलं कसं काय? आता कसं लहान मुलगी बोलणार पण नाही ना, मग ते कसं काय त्यांनी पालकांनी कसं काय केलं? त्या ज्या 2 मुली होत्या त्यातली एक मुलगी होती तिने तिच्या मामा, मुलींचं कसं मामावरती जास्त हे असतं, मामा आईकडच्या नात्यामध्ये जास्त मुली हे असतात. त्यामुळे त्या मुलीचा जो मामा होता त्या मामाने तिला बोलवून घेतलं ठाण्याला. ज्या वेळेला तिला मामाकडे बोलवून घेतलं त्या एका मुलीला, त्यावेळेला तिच्या आईने फोनवरती सांगताना असं सांगितलं की ही शाळेत जायला तयार नाहीये, हिला मी आंघोळ घालते ते ही हात लावून द्यायला तयार नाहीये, ही घाबरते, झोपेत डचकत होती, तिला ताप येत होता. हे जेव्हा तिने मामाला सांगितलं, म्हणजे भावाला जेव्हा सांगितलं तेव्हा भावाने तिला बसवून व्यवस्थित एक गोष्ट सांगतात तशी गोष्ट सांगून तिचा व्हिडिओ तयार केला मामाने एका मुलीच्या. आणि ज्या वेळेला तो व्हिडिओ ते सगळं ऐकल्यानंतर ज्या वेळेला भावाने बहिणीला सांगितलं, म्हणजे त्या मुलीच्या मामाने ज्या वेळेला तिच्या आईला सांगितलं त्यावेळेला ती पण स्तब्ध झाली की आपल्या मुलीबरोबर काहीतरी भयानक घडले. आणि त्याच पालकांनी दुसऱ्या एका मुलीच्या, म्हणजे तिची जी मैत्रीण होती तिला सांगितलं, वडिलांना विचारलं तिच्या की असं असं ती शाळेत जात नाहीये. तर ते पण म्हणाले की माझी पण नात काही शाळेत जात नाहीये, तिला पण ताप येतोय, ती घाबरते, शाळेच्या गेटकडे गेल्यावर सांगते मला या शाळेत जायचं नाही. हे जेव्हा सगळं दोन्ही जेव्हा समसमांतर झालं तेव्हा यांचे दोघांचे पण विषय मॅच झाले, त्यावेळेला त्या पालकांनी सांगितलं की आपण मेडिकल करायचे. एका पालकाने ऑलरेडी मेडिकल करून आलेली, त्यांनी मला ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला मला फोनवरच सांगितलं होतं की ताई आम्ही मेडिकल केली. मेडिकल आई वडिलांनी करायची वेळ जेव्हा येते खूप दुर्दैवाची गोष्ट. त्या मेडिकल रिपोर्ट जे आहेत ते रिपोर्ट खूप भयानक होते. त्यामुळे ह्या आजोबांनी, म्हणजे त्या मुलीचे जे आजोबा होते त्या आजोबांकडे त्या मुलीला ठेवलं होतं, कारण त्या मुलीच्या आई वडील, जी एक मुलगी होती तिचे आई वडील राहत होते कल्याणला. त्यामुळे त्यांनी काय केलं की आपली मुलगी आता चाळीत राहतो, सर्वसामान्य घरातलं कुटुंब आहे ते, वडील MR आहेत आणि आई पण टिफिन वगैरे बनवते. त्याच्यामुळे ती म्हणाली की चाळीतलं वातावरण आहे, माझी मुलगी आजोबांकडे सुरक्षित राहील, म्हणून तिने तिला तिथे ठेवलं होतं. आणि तिथेच ही घटना घडली. म्हणजे आजोबांकडे सुरक्षित राहील म्हणून म्हणण्यापेक्षा त्या आजोबांकडे तिला ठेवलं, पण त्या शाळेत ती सुरक्षित राहिली नाही. ज्या वेळेला आजोबांनी आम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट केला आणि आम्हाला जेव्हा सांगितलं सेम परिस्थिती, अजून एक मुलगी आहे, मी पण हादरली की 2 मुली आणि तरी पण शाळा बोलते की आमच्याकडे घडलं नाही. आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्या मी पालकांशी बोलली, मी त्यांना मगाशी सांगितलं तसंच मी त्यांना म्हणाली मला लेखी द्या. आणि लेखी ज्या वेळेला मला त्यांनी दिलं त्याच्यामध्ये आजोबांनी सांगितलं की माझ्या मुलीच्या, म्हणजे तो जो अक्षय शिंदे होता त्याने त्या एका मुलीच्या कानाखाली मारले होते, त्यामुळे तिचं कान दुखत होता. आणि हे सर्व ज्या वेळेला आम्ही ऐकलं, जेव्हा त्या मुलीला बघितलं तर माझ्या पण डोळ्यात पाणी आलं होतं की हे जे चाललंय हे आपल्या समाजात काय चाललंय, ही कुठली विकृती आहे. आणि त्यानंतर सांगितलं गेलं की तो वेडा आहे, तो विकृत आहे. पण तो विकृत असेल, वेडा असेल तर त्याला त्या लहान मुली बरोबर कशा कळल्या. आणि जर तो विकृत आहे तर आपण ज्या वेळेला एखाद्या शाळेत जॉबला जातो त्यावेळेला आपल्याकडे एक तुमचा पोलिसांचा रिपोर्ट लागतो की बाबा ही व्यक्ती खरोखर त्या पदावरती त्या कामावरती ठेवायच्या लायकीचा आहे की नाही. एक पोलीस रिपोर्ट बनतो, पोलीस व्हेरिफिकेशन लागतं आपल्याला. पण ह्या बाबतीत तसं झालं नव्हतं. अक्षय शिंदेला तुषार आपटेने त्याच्या फार्म हाऊसवरून तिथे कामाला ठेवला होता 1 तारखेपासून. 1 ऑगस्टला तो जॉईन झालेला आणि 7-8 ऑगस्ट पर्यंत त्याने हा प्रकार त्या मुलीच्या बाबतीत केला होता. नंतर त्या मुली घाबरायला लागलेल्या. 16 तारखेला माझ्याकडे विषय हा आला. 15 तारखेला आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते बदलापूर नगरपालिकेच्या लोकार्पण सोहळा होता, ओपनिंग होतं, त्यावेळेला ते आले होते. आणि 16ला ते माझ्याकडे आले. हे पालक जे आहेत ते माझ्याकडे 16ला. जर ते आधीच आले असते तर हा विषय कदाचित तिथेच संपला असता, कारण शिंदे साहेब मुख्यमंत्रीच आले होते, आम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करू शकलो असतो. पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ते 16ला माझ्याकडे आले आणि 16 नंतर ही घटना घडत गेली. परंतु त्या मामाने जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला बघितल्यानंतर, म्हणजे त्या मुलीच्या आईने बघितल्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला सांगितलं की आमच्या मुलींच्या बाबतीत असं असं घडलेलं आहे. आणि त्याच्या नंतर हे सगळं प्रोसेस चालू आहे. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरामध्ये कोण लहान मुलगा असेल, मुलगी असेल, विचारा त्यांना सगळं व्यवस्थित आहे ना, कारण त्यामध्येच काय होतं काय सांगता येत नाही. मॅडमने जे काय सांगितलं हे ऐकूनच मलाच काहीतरी झालं. म्हणजे असं कसं काय करू शकतो एक लहान म्हणजे 1 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार होणं, हे म्हणजे कल्पनाच किती एकदम किरसवाणी आहे.
तर तुमच्याकडे जर लहान मुलगी वगैरे असेल तर तुम्ही प्लीज त्यांची काळजी घ्या आणि ह्या अशा प्रसंगातून जरा सावध राहा, कारण समाजामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव खूप वाढलेला आहे. तर ताई, तुमचा राजनैतिक जो प्रवास आहे, तुमचं समाजसेवा जी तुम्ही करताय, हे तुम्ही मनसेमध्ये होतात आणि मग राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा काय म्हणजे प्रसंग आला असं? कसं झालं की बदलापूर मध्ये हा प्रकार घडल्यानंतर म्हणजे हे पालक माझ्याकडे आल्यानंतर बदलापूर शहरात जो उद्रेक झाला, महिला सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आला, जो फक्त बदलापूर पुरतच मर्यादित नव्हता किंवा ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हता, तो पूर्ण महाराष्ट्रात होता. म्हणजे महिला कुठेच सुरक्षित नाही. म्हणजे ते कामावर जाणारी महिला असेल, ट्रेनने प्रवास करणारी महिला असेल, शाळेत जाणाऱ्या मुली असतील, घरात काम करणाऱ्या महिला असतील किंवा घरकाम करणाऱ्या महिला असतील, इथे कुठेच महिला सुरक्षित नाहीये आताच्या कंडिशनला. त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी त्यावेळेला म्हणजे मला असं वाटत नाही की माझ्या वडिलांनी एवढी वर्ष शिवसेनेत काम केलं पण त्यांनी कधी नगरसेवक पदाचं तिकीट सुद्धा मागितलं नाही. परंतु राजसाहेबांमुळे किंवा ह्या प्रकरणानंतर मला सन्माननीय राजसाहेबांनी बदलापूर मुरबाड 139 मुरबाड मतदारसंघाची आमदारकीची उमेदवारी दिली. ती उमेदवारी दिल्यानंतर म्हणजे मला अपेक्षितही नव्हतं की मला उमेदवारी मिळेल किंवा मी मागितलीही नव्हती स्वतःहून. पण राजसाहेबांना कुठेतरी वाटलं की बाबा एक महिला सुरक्षितेचा मुद्दा जो आहे, जो राजसाहेबांचा पण जिव्हाळ्याचा विषय होता की महिला कुठेच सुरक्षित नाहीये. कारण राजसाहेबांनी पहिल्यापासून म्हणजे मला आजही सांगायला अभिमान वाटेल की राजसाहेबांकडे महिलांचा एखादा विषय असेल किंवा महिलांच्या बाबतीत काही घटना असेल तर खरोखर राजसाहेब त्या गोष्टीमध्ये खूप प्रामुख्याने लक्ष घालतात आणि त्या महिलेला न्याय द्यायचा प्रयत्न करतात. त्यामुळे मला ज्या वेळेला उमेदवारी मिळाली किंवा मला जेव्हा सांगितलं गेलं की तुला मुरबाड विधानसभा मतदारसंघ लढायचा आहे, तर 139 मुरबाड मतदारसंघ जो आहे हा खूप मोठा आहे ठाणे जिल्ह्यात. म्हणजे तिथे जवळपास 4 तालुके येतात. कल्याण ग्रामीण येतो, मुरबाड तालुका येतो, त्याच्यानंतर वांगणी पट्टा येतो तिकडचा, त्याच्यानंतर इकडे कल्याण वगैरे पण हा आहे आणि बदलापूर पण आहे. परंतु म्हणतात ना की ज्या वेळेला एखादी महिला पुढे जाते त्यावेळेला तिच्या बाबतीत 15-20 पुरुष तयार होतात की बाबा ही महिला पुढे जाते. म्हणजे आपण एका साईडला म्हणतोय की महिला सक्षमीकरण सबलीकरण, परंतु मला उमेदवारी दिल्यानंतर का कोणास ठाऊक बदलापूरमध्ये मी ज्या वेळेला काम करते सुरुवातीपासून, तर काही लोकांच्या पोटसूळ आलं की बाबा हिला उमेदवारी मिळाली तर हिचं काम करावं लागेल. विरोधक तयार झाले आणि मी तर म्हणेन की विरोधक असावेत. कारण काय होतं की मी मागितलेली नव्हती उमेदवारी, मी एवढी वर्ष काम करत होते. सन्माननीय राजसाहेबांनी मला समोर उमेदवारी दिली. अविनाश जाधव साहेब आमचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, त्यांनी मी आजही सन्माननीय राजसाहेबांबद्दल बोलताना मला कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी येतं की मला एवढ्या चांगल्या नेत्याचं काम करायची संधी मिळालेली असताना सुद्धा माझ्या वाट्याला अशी वेळ आली की मला पक्ष सोडावा लागला. कारण बदलापूर शहरातलं एकंदरीत तिकीट दिलेली ना, मला उमेदवारी दिली साहेबांनी. परंतु त्यानंतर कसं आहे, प्रस्थापितांचा हे आहे तिथे किसन कथोरे जे आहेत ते गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 20-25 4 टर्म तर त्यांचे झालेले आहेत, 20-21 वर्ष ते स्वतः आमदार आहेत. ग्रामीण भाग आहे, पक्ष जसा पाहिजे होता तसं आम्ही ज्या पद्धतीने काम करतो तसं काम आम्ही शहरात करत होतो. परंतु ग्रामीण भागामध्ये पक्षाची काय म्हणतात ना आपण ग्राउंड लेवलला जी बांधणी होती ती बांधणी नव्हती. तरी सुद्धा माझ्याबरोबर माझे जे काही पदाधिकारी होते त्यांनी सर्वांनी इथे जोर लावून काम केलं. मला जेवढं जमेल तेवढं बदलापूर नगरपालिकेतले भ्रष्टाचार मी बाहेर काढले. त्या भ्रष्टाचारांवरती आम्ही बोललो. त्याच्यानंतर मला जे मतदान व्हायचं होतं म्हणजे अपेक्षित नव्हतं, परंतु म्हणतात ना की ईव्हीएम घोटाळा असेल जो जगजाहीर आहे आणि त्याच्यामुळे पोलीस रिपोर्ट होता की मला मतदान चांगल्या प्रकारे होईल, कुठेतरी मी टप देईल. तर तसं न होता मी एक 10,000वरती मी येऊन थांबली. आणि त्यानंतर माझी इच्छा जी होती की मला पहिल्यापासून माझं एक ड्रीम होतं की बाबा मला बदलापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून जायचं होतं, महिला नगरसेविका म्हणून जायचं होतं की मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर. कारण माझ्या वडिलांचं पहिल्यापासून एक तत्व होतं, ते सन्माननीय बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक होते. त्यामुळे आजही संगीता मोहन चेंगनकर किंवा मोहन चेंगनकरांची मुलगी असं म्हणून कोणी ओळखत आहे. त्यांनी मला पहिल्यापासून सांगितलं होतं की तू जे करतेस ते तुझ्या हिमतीवर करायचं, तू ना तुझ्या नावाने लोकांनी ओळखलं पाहिजे. ह्या तो एक डोक्यामध्ये हे धरून मी ना सुसाट धावत होती. हे सर्व घडत असताना बदलापूर नगरपालिकेचं म्हणजे आमदारकीची निवडणूक तर झाली, पण बदलापूर नगरपालिकेची ज्या वेळेला निवडणूक आली त्यावेळेला उमेदवार द्यायचे होते, म्हणजे थेट नगराध्यक्ष होतं. आणि माझं जे शहरातलं एकंदरीत काम होतं ते बघता पक्षाकडे मनसेकडे दुसरा उमेदवार नव्हता.
तर साहजिकच आहे, मी रेसमध्ये होती. त्यामुळे मीही वरिष्ठांना सांगितलं होतं की बाबा मला आमदारकी तर झाली, पण मला बदलापूरमधून 5,000 मतं होती. त्यामुळे मी अपेक्षित होती की मला नगरपालिकेचे नगराध्यक्ष, थेट नगराध्यक्ष जे आहे ते थेट नगराध्यक्ष लढवता यावं मनसेच्या तिकिटावरती. अच्छा. परंतु मी मगाशी म्हणाली त्याप्रमाणेच की एकंदरीत जे राजकारण होतं की महिला पुढे जाऊ नये, संगीता चेनवणकरला काहीही करून कसंही करून इथे संपवा, इथे थांबवा, हा जो डोक्यामध्ये एक म्हणतो ना राग, म्हणजे पुरुषार्थ जो जागा झाला होता ना, तो अशा पद्धतीने जागा झाला की उमेदवारी लढवायचीच नाही, मनसेने उमेदवारी लढवायचीच नाही, इथपर्यंत आणून ठेवला. आणि मी त्या तयारीमध्ये होती की थेट नगराध्यक्ष आपल्याला लढायचीच आहे, मग भले पक्षातून लढू किंवा अपक्ष लढू. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याच दरम्यान सन्माननीय राजसाहेबांची आणि उद्धव साहेबांची दोघे भाऊ एकत्र आले. मी थोडं थांबीन. दुर्दैवाची म्हणण्यापेक्षा एक चांगली गोष्ट होती माझ्यासाठी सुद्धा की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले, म्हणजे 2 ठाकरे बंधू एकत्र आले. कारण बदलापूरला मुंबईतून आलेला जो क्राऊड आहे, मतलब मुंबईतून आलेली जी लोक आहेत ती ठाकरे नावाला मानणारी आहेत, ठाकरे ब्रँडला मानणारी लोक आहेत आणि सगळी आपली मराठी वस्ती. त्याच्यामुळे माझ्यासाठी ती चांगली संधी होती की बाबा 2 ठाकरे बंधू एकत्र आले, नक्कीच काहीतरी इकडे आपलं होऊ शकतं. आणि मी असंही काम करत होते. पण माझ्या डोक्यात जे होतं की नगरपालिका आपल्याला लढायची आहे, तर ते करत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी लोक होती त्यांचा मला विरोध, माझ्या पक्षातून विरोध. बदलापूर शहरात लोकांचं म्हणणं असं होतं की एक पोल काढला होता, एक्झिट पोल, त्याच्यात मी 1 नंबरला होती. पण हे सर्व चालू होतं सोशल मीडियावरती. रस्त्याने येता जाताना पण मला लोक म्हणायची की तू लढायचेस. त्यामुळे मी पण म्हटलं की चला आपण एकतर जुगार खेळलेलोच आहे आमदारकीचा, आता आपण नगराध्यक्ष पण लढून बघू, नाहीच तर नगरसेवक तरी आपल्याला मिळेल. पण झालं असं की पक्षानेच वरतून आदेश दिले की बदलापूर नगरपालिका लढायची नाही, वरून आले आदेश. वरतून आदेश आले. त्यामुळे मग मी ठरवलं की ठीक आहे, अपक्ष लढू. आपल्याला कळेल ना आपल्याला नक्की किती लोक मानतात. आपण जर लोकांसाठी धावतोय रात्री अपरात्री, कधी दिवस रात्र आपण एक करून लोकांसाठी धावतोय, समाजसेवेच्या डोक्यात आपण खूळ बांधून बसलोय, तर आपल्यालाही कळेल जरा आपली काय पात्रता आहे. म्हणून मग मी अपक्ष लढायचं ठरवलं. आणि तसंही मी वरती सांगितलं की बाबा मी अपक्ष लढणार आहे. पण हे सर्व करत असताना ज्या वेळेला अविनाश जाधव साहेब आहेत जिल्हाध्यक्ष, दादांना मी फोन करून सांगितलं की दादा मला अपक्ष लढायचंय आणि चिन्हावरती लढलो तर प्रश्नच नाही. पण उद्धव साहेबांच्या गटातून मला विरोध होता, त्यांच्याकडे ऑलरेडी एक उमेदवार होता. म्हणजे ठीक आहे, जर तो उमेदवार असेल तर लोकांनी सांगितलेलं होतं की तो उमेदवार नको, पण त्यांनी तो उमेदवार आणला, सरकवला पुढे. आणि त्याच दरम्यान माझी आई आजारी पडली. माझ्या आईला 2 ब्रेन स्ट्रोक आले, एक 2 नोव्हेंबरला आला आणि एक 22 नोव्हेंबरला आला. त्यामुळे घरातून शेवटी कसं आपण घर पण मला तेवढंच महत्वाचं होतं. निवडणूक मी अगदी माझ्या आयुष्यात कधी लढली किंवा माझ्या आईच्या आशीर्वादाने मी नगरसेविका कधीही येऊन, म्हणून मी थोडीशी बॅकफुटवर आली. पण त्या दरम्यान माझा अपक्षाचा फॉर्म ऑलरेडी केलेला होता, म्हणजे फॉर्म मी सबमिट केलेला होता निवडणूक आयोगाकडे. मग तो फॉर्म मी मागे नाही घेऊ शकत, मग आता मला लढणंच होतं. मग मला जसं जमेल तसं मी प्रचार करायचं कामाला सुरुवात केली. पण पक्षातलेच काही, मनसे पक्षातलेच काही लोक होती की ज्यांनी माझ्याबरोबर जी लोक फिरत होती मनसेचे पदाधिकारी, त्यांना सांगितलं गेलं की तिच्याबरोबर फिरलात तर पक्षातून हकालपट्टी होईल. जेव्हा की माझ्या बाबतीत असं काय होणार नाही याचा मला खात्री होती, मला विश्वास होता राजसाहेबांवरती, माझ्या नेत्यावर मला विश्वास होता की माझ्या बाबतीत साहेब असं काही करणार नाही. कारण मी तेवढं केलेलं होतं आणि साहेबांचाही माझ्यावर तेवढा जीव आजही आहे. पण हे जे खालचं लोकल लेवलचं राजकारण झालं, त्या राजकारणामध्ये मी माझा बळी गेला, खरं सांग. तुम्हाला कसं कळलं पण असं बोलतायत? असं मला सांगितलं गेलं ना पक्षातून, मला ग्राउंड लेवलला सांगितलं गेलं की तुझ्याबरोबर आम्ही काम केलं तर आम्हाला पक्षातून हकालपट्टी होईल. मग हे माझ्यासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट. आणि ती माझ्याकडे तेव्हा वेळ नव्हती की मी खरं खोटं करायला जाईन किंवा, कारण एकतर कसं होतं इलेक्शन इतकी वर्ष लागलं नव्हतं आणि जेव्हा इलेक्शन लागलं तर 15 दिवसाचा आम्हाला गॅप मिळाला होता प्रचारासाठी. त्यात 2 दिवस तुमचे फॉर्म भरण्यात गेले होते, म्हणजे 13 दिवस फक्त वाटायला होते. शेवटचे 2 दिवसाचा प्रचार थांबतो, म्हणजे मधला जो गॅप होता 10-11 दिवसाचा, त्या ह्याच्यामध्येच मला लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. आणि त्यात माझी आई आजारी होती. परंतु हे सर्व करताना मला कुठल्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फोन नाही केला. जे ठाणे जिल्ह्यातले असतील पदाधिकारी त्यांनी मला फोन नाही केला की बाबा तू आई आजारी आहे किंवा तर तुला काही मदत लागणार आहे का किंवा तुला आमच्याकडनं काही अपेक्षित आहे का. पण 20 वर्ष काम केल्यानंतर ज्यावेळेला मला अपक्ष, मी राजसाहेबांची खरोखर मरेपर्यंत ऋणी राहीन. कारण माझ्या 7 पिढ्यांना, पुढच्या 7 पिढ्यांना आणि आतीच्याही मागच्याही माझ्या वडिलांच्या नंतरच्या 7 पिढ्यांना आमदारकीपर्यंत आम्ही पोहोचू शकत नव्हतो. सर्वसामान्य माणूस आपण अपेक्षा पण करू शकत नाही. त्यामुळे मी राजसाहेबांची मरेपर्यंत ऋणी राहीन. मी माझ्या हातावरती सुद्धा राजसाहेबांचं नाव कोरलेलं आहे.
त्यामुळे मी जरी आज राष्ट्रवादीत असली तरी सुद्धा माझ्या मोबाईलला राजसाहेबांचाच वॉलपेपर आहे आणि मी राजसाहेबांना मरेपर्यंत मानणारी बाई. पण माझ्या बाबतीत जे राजकारण झालं त्याची कुठेही मला वाचा फोडता नाही आली. मी बोलू शकली नाही कारण माझी वेळ अशी होती की माझी आई आजारी होती. मी एका साईडला आई हॉस्पिटलमध्ये होती. म्हणजे मी आता बोलू शकत नाही अशी माझी त्यावेळेला मला कोणी समजून नाही घेतलं. त्यावेळेला मला अपेक्षा होती की पक्षाचे पदाधिकारी मला समजून घेतील, पण तसं झालं नाही. आणि हे सर्व घडत असताना असं वाटायला लागलं की अरे आपण हे कोणासाठी केलं, 20 वर्ष आयुष्यातली दिली कोणाला. मग शेवटी म्हणतात ना राजकारणात बळी जातो कार्यकर्त्याचा, माझा बळी गेली आणि माझ्यावरती ती वेळ आली पक्षातून बाहेर पडायची आणि शेवटी मी तो निर्णय घेतला. पण मी अपक्ष लढली. मला मी जी काही लोकांसाठी कामं केली होती ती लोकांनी मला मतदान केलं आणि मी आज त्या लोकांसाठीच मी बदलापूर शहरात काम करते. कारण मला लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा होत्या आणि त्या कुठेतरी पूर्ण व्हाव्यात म्हणून मी त्यांच्यासाठी आजही बदलापूर शहरात काम करते. पण मला आजही अपेक्षा आहे की राजसाहेब मला बोलवतील, साहेब मला सांगतील की बाबा तुझ्याबरोबर काय घडलंय याची माझ्याकडनं विचारणा होईल. पण अजून असं काही घडलेलं नाही. नक्कीच राजसाहेब मराठी माणसासाठी नेहमीच झटत असतात आणि तुम्हाला नक्कीच ते फोन करतील अशी मी पण तेव्हा पुढे हे करतो, प्रार्थना करतो की तुम्हाला फोन करतील राजसाहेब. आणि मॅडम तुम्हाला एक विचारायचं होतं की आता तुम्ही म्हणालात की महिला सुरक्षित नाही आहेत. तुमच्या ह्या वक्तव्यावरती माझं ठाम म्हणजे माझा पण पाठिंबा आहेच, पण माझं एक वैयक्तिक मत आहे की काही महिला ज्या आहेत त्या पुरुषांवरती खोट्या केस करून पैसे कसे लुबडता यावेत अशा पद्धतीने त्याच्यावरती केस करतात. लग्नानंतर म्हणजे लग्न पण असंच 1 महिन्यासाठी किंवा 2 दिवसासाठी पण काय काय करतात लग्न, फक्त खोटं लग्न करून पैसे उकळणं म्हणून केस काढतात. पुरुषावरती केस करतात प्लस त्याच्या आईवरती पण केस करतात, वडिलांवरती पण केस करतात. जी बहीण त्याची नणंद म्हणजे ती राहत पण नसेल त्या घरामध्ये तिच्यावरती पण केस करतात. खरं पाहायला गेलं तर कायदे जे आहेत मी मगाशी म्हणाली त्याप्रमाणे कायद्यामध्ये भरपूर पळवाट आहेत. कायदे जरी महिलांच्या बाजूने असले तरी मी तुमच्या मताशी सहमत आहे. कारण माझ्याकडे पण असे बरेचसे विषय येतात की ज्याच्या आम्हाला समजतं की समोरची जी महिला आहे ती त्या कायद्याचा दुरुपयोग करते. किंवा मध्यंतरी माझ्याकडे एक लॉकडाऊनमध्ये एक असाच विषय आलेला. त्या मुलीने 498चा गुन्हा दाखल केला होता तिच्या नवऱ्यावरती आणि ती मला सतत कॉन्टॅक्ट करत होती की मला माझ्या नवऱ्याकडे परत जायचंय ताई, मला तिने फेसबुकला मेसेंजर बॉक्समध्ये मेसेज टाकले होते की मला माझ्या नवऱ्याकडे परत जायचं तर ताई मला तुम्ही मदत करा, मला तुमचा नंबर एकाने दिलाय म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, मी तिला माझा नंबर दिला. पण तिला पण कोणीतरी तिचा नंबर दिला होता. तिने मला संपर्क केला फोनवरती. जेव्हा ती मला बोलली तर मी तिच्या नवऱ्याचा नंबर मागून घेतला आणि त्याच्याशी मी जेव्हा बोलली त्यावेळेला मला त्याच्याकडनं जे कळलं ते मी आता इथे मुद्दाम सांगेन. कारण कायद्याचा दुरुपयोग किंवा ती जी वेळ असते त्या वेळेला त्या मुलीला जर मार्गदर्शन मिळालं नाही तर त्या कशा त्यांचे संसार रस्त्यावर आणतात स्वतःच्याच हाताने. त्याचं ज्वलंत उदाहरण ती मुलगी होती. ज्या वेळेला तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नव्हतं किंवा सासू सासऱ्यांची तिची भांडणं होती ती, त्यावेळेला तिच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला ज्यावेळेला 498चा गुन्हा दाखल करायची वेळ आली तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की मी माझ्या मुलीला मरेपर्यंत सांभाळेन. दुर्दैवाची गोष्ट ही की तिचे वडील कोरोनामध्ये वारले. मग आली आई, वडिलांची पेन्शन आईला मिळत होती त्याच्यामुळे आई भावाबरोबर, भावाचं लग्न झालं होतं त्या फॅमिली बरोबर ती राहत होती. तिच्या बहिणीचं ऑलरेडी लग्न झालं होतं आणि ती भावाबरोबर राहत होती. म्हणजे ती आता ह्या सर्वांमध्ये ती आली, नवऱ्याला सोडून ती आली. आता ज्या वेळेला तिने मला फोन केला आणि तिने मला जेव्हा हे सगळं सांगितलं की ताई असं झालं, माझ्या जेव्हा वडिलांनी सांगितलं होतं, पण नंतर आईने पण हातावर केले, भाऊ पण म्हणायला लागला मी किती दिवस सांभाळू, मग बहीण म्हणायला लागली मी तरी किती दिवस सांभाळू. या सर्वांमध्ये तिची फरफट झाली आणि आता तिला परत यायचं होतं कुठे, नवऱ्याकडे. मी ज्यावेळेला तिला विचारलं बाई तू 498चा गुन्हा दाखल केला तुला सांगितलं कोण, तर तिने सांगितलं मला पोलिसांनीच सांगितलं की तू 498चा गुन्हा दाखल. म्हणजे 498चा गुन्हा दाखल कर, पण कशासाठी कर किंवा तुझ्याबरोबर काय घडलंय का, तो खोटा आहे का खरा आहे, हे सर्व काहीही न बघता त्या मुलीने स्वतःचा संसार स्वतःच्या हाताने रस्त्यावर आणला. आणि मग तिला अपेक्षा होती की बाबा मला नवऱ्याकडे परत जायचं. पण ज्यावेळेला तिने माझ्या तिच्या नवऱ्याचा नंबर दिला तो नेमकी ती व्यक्ती माझ्या ओळखीची निघाली. ज्यावेळेला मला त्यांनी सगळं सांगितलं की ताई 498चा गुन्हा दाखल झाला, माझी नोकरी गेली, आईची नोकरी गेली, आम्ही घरात आहोत, आता हिला आम्ही परत कुठे आणून देऊ. म्हणून म्हणाली ना की 498 असेल किंवा हे जे कायदे आहे त्याचं जर ज्ञान नसेल किंवा माहिती सांगणार त्या वेळेला सांगणार जर तुम्हाला कोण भेटलं नाही तर त्या कायद्याचा दुरुपयोग होतो. आणि या मुली सर्रास जसं तुम्ही आता म्हणाल हे प्रकार होतात. मध्यंतरीच्या काळामध्ये मला एका प्रोफाईलवरून माझ्याकडे नंबर मागितला.
एका महिलेने, ते महिलेची प्रोफाईल मी चेक केली, बाबा ही फेसबुकवरची प्रोफाईल नक्की महिलेची आहे का, तर ती महिलेचीच निघाली. तिने माझ्याकडे नंबर घेतला आणि तिसऱ्या दिवशी मला एका पुरुषाने फोन केला आणि मला सांगितलं की ताई मला तुम्हाला भेटायचंय. म्हटलं कोण बोलताय तुम्ही, तर म्हणे असं असं आहे, मला एक महिला जी आहे ती ब्लॅकमेल करते, जे तुम्ही आता म्हणालात. मला म्हणाले मला ती ब्लॅकमेल करते आणि आज मला तुम्ही नाही भेटलात तर मी नदीवरती कठड्यावर उभा आहे, मी जीव देणार. तर म्हटलं बाबा असं काय करू नका दादा, तुम्ही भेटा मला, काय विषय तो सांगा. ज्या वेळेला मला त्याने तो विषय सांगितला त्यावेळेला मला त्याने माझ्याच मोबाईलवर म्हणजे त्याच्या मोबाईलवरती माझा मोबाईल म्हणजे स्क्रीनशॉट जो आहे, मी दिलेला नंबर त्या बाईला तो मला त्याने दाखवला. ताई हा नंबर तुम्ही दिलात का तिला, तर म्हटलं हो. म्हटलं प्रोफाईल चेक केली मी, महिलेची होती, मला वाटलं असेल काहीतरी काम. तर मला म्हणाले तीच मला आता तुमचा नंबर दाखवून ब्लॅकमेल करते की मला जर तू पैसे नाही दिले तर मी ह्या महिलेला बोलवीन तुला मारायला. म्हणजे असंही होतं. मी सहमतच आहे या गोष्टीची. कायद्यांचा दुरुपयोग महिला सुद्धा करतात, पण ते त्यावेळेला आपल्यालाही समजलं पाहिजे की बाबा ही नक्की काय हेतूने आली आहे. आणि त्यावेळेला जर मार्गदर्शन त्या महिलेला नाही मिळालं तर ती भरकडत जाणार, ही गोष्ट तेवढीच करेल. आणि त्याच्यासाठीच म्हणून मी आता ज्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, अजितदादा पवार गट, तिथे माझी मैत्रीण आहे प्रियंका दामले, जी ह्या मुलींच्या प्रकरणामध्ये सुद्धा माझ्याबरोबर होती. मी त्या तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणालीच आहे की माझ्याकडे सर्वपक्षीय महिला ज्या आहेत त्यावेळेला आम्ही उतरलो होतो, त्यात ही प्रियंका दामले पण होती आणि आता ती उपनगराध्यक्ष आहे. माझी मैत्रीण उपनगराध्यक्ष होते किंवा मी नगरपालिकेत जाऊ शकली नाहीये, तर माझी मैत्रीण जरी होते, ज्या मैत्रिणीने मला त्या वेळेला साथ दिली होती, त्या मैत्रिणीसाठी म्हणून मग मी शेवटी त्या राष्ट्रवादीमध्ये एक बाबा तिला मॉरल सपोर्ट होईल. आणि ती पण हुशार आहे. आम्ही दोघींनी मिळून बदलापूरमध्ये पोलीस स्टेशनला महिला तक्रार निवारण केंद्र, जो आता आपला मुद्दा आहे की महिला तक्रार निवारण केंद्र, जे 498 सारखे जे गुन्हे आहेत ते गुन्हे डायरेक्ट कोर्टात जातात. म्हणजे ज्यावेळेला ते त्या मुलींना जेव्हा बोलायचं असतं दोघांना काय म्हणतात आपण समोपचार, आणि जर विषय मिटत असेल तर तो तिथे म्युच्युअल मध्ये आम्ही संपवायचा प्रयत्न करतात. महिला पोलीस आपल्या तिथे बसलेले असतात आणि जर मिटत नसेल तर त्याचा रिपोर्ट करतात, तो विषय कोर्टात जातो. पण त्याच्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्र सुरू करावा हे मी वर्षानुवर्ष पाठपुरावा करत होती. आता सत्तेत असल्या कारणाने प्रियंका दामलेंच्या माध्यमातून आम्ही तो पत्रव्यवहार केला आणि सिपिंगकडनं तसे आदेश आले आणि बदलापूर पोलीस स्टेशनला ईस्टला महिला तक्रार निवारण केंद्र चालू झालं. त्यानंतर निर्भया पथक चालू झालं. म्हणजे स्वतः प्रियंका दामले जे आहेत त्यांचे मिस्टर जे आहेत त्यांचे पती आता मंत्री आहेत, कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाचा दर्जा आहे त्यांच्याकडे, ते परशुराम विकास महामंडळाचे मंत्री आहेत, कॅप्टन आशिष दामले. तर त्यांनी निर्भया पथकासाठी बदलापूरला 2 ऍक्टिव्हा दिल्या. म्हणजे काय असतं की कधी कधी आपण विरोधात असताना पण कामं होतात, पण शेवटी सत्तेत आल्यानंतर जी कामं पटकन होतात की जिथे तुम्हाला जास्त डोकं लावावं लागत नाही, जास्त मानसिक त्रास होत नाही, त्या पद्धतीने. आणि बदलापूरचं राजकारण मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे खूप वेगळं आहे. आम्ही बाहेरून आलेली लोक आहोत, तिथे गावखेड्याचं राजकारण आहे आणि तिथे जर आम्हाला स्टँड व्हायचं तर गेली 20 वर्ष मी जो काही संघर्ष केला, त्या संघर्षानंतर माझ्या जे वाट्याला आलं ते खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे मला शेवटी निर्णय घ्यावा लागला. एका ठिकाणी आल्यानंतर मग असं वाटायला लागलं की अरे आपण जर सत्तेत गेलो तर आपल्याला तिथे काही जर कामं करता आली शहरासाठी, जी आपल्याकडनं होणार नाही, जिथे तुम्हाला पैसे टाकायचे किंवा जी तुमची एका फोनवर कामं होणार आहेत, ती कामं तुमची पटापट होऊ शकतात. त्यामुळे मग मी त्यावेळेला निर्णय घेतला आणि कॅप्टन आशिष दामले यांच्याबरोबर मी गेली. आणि आज माझी मैत्रीण प्रियंका दामले जी आहे ती उपनगराध्यक्ष आहे. त्यामुळे आम्ही दोघी समविचारी जो म्हणतो आपण, ती एकदम शांत संयमी आहे, मी त्याच्या उलट आहे, अग्रेसिव्ह आहे, आक्रमक आहे. त्याच्यामुळे आमची जी कामं असतील, कुठला विषय आला आमच्यावर, आम्ही दोघी डिस्कस करतो आणि मग त्या पद्धतीने आम्ही काम करतो. मॅडम, आता सध्याच्या समाजामध्ये म्हणजे लग्न झालेली लग्न करतात, मुलं असतात, तरी सुद्धा विवाह बाह्य संबंध काही बायका पुरुष पण करतात. तर अशा वेळेला जेव्हा उघडकीस येतं, हे सगळं प्रकरण उघडकीस येतं, त्यावेळेला ते मुलांना घेऊन जातात माहेरी, पुरुषाला भेटून देत नाही, म्हणजे वडिलांना भेटून देत नाही, प्लस त्याच्यावरती खोट्या केसेस टाकतात. त्याच्यानंतर स्वतः दुसरे हे करतात, अनैतिक संबंध असतात दुसऱ्यांबरोबर, आणि आपल्या मुलांना सांगतात की तू हे सांगू नकोस वडिलांना, म्हणजे खोटं बोलायला लावतात मुलांना की पप्पांना सांगू नकोस. त्या वेळेला त्या मुलांचं एकदम मानसिक म्हणजे ते टॉर्चर असतं एक प्रकारचं, आणि त्यांना म्हणजे खोटं शिकवलं जातं लहानपणापासून. तर अशा महिलांविरुद्ध तुम्ही काही कारवाई वगैरे काही करायचं असं तुमचा विचार आहे का? खरं पाहायला गेलं तर हा सगळा संस्काराचा भाग आहे. आपण भारतीय लोक आता अमेरिकन संस्कृती आपण घेतली आहे जवळपास. जसं सन्माननीय बाळासाहेब त्यावेळेला बोलले होते की भारतीय संस्कृती जी आहे ही खूप खूप चांगली आहे.
म्हणजे आपले हिंदू धर्म आहे, आपला हिंदू धर्मातले आपले संस्कार आहेत, मुलांवरती आपण जे संस्कार करतो ते खूप चांगले आहेत. परंतु आपण अमेरिकन संस्कृती त्यावेळेला बाळासाहेब बोलली होती की लवकर आत्मसात करतो, आणि त्याच्यामध्ये आला हा लिव्ह इन रिलेशनशिपचा विषय जो आहे, त्याला आता कोर्टानेच मान्यता दिली. पण मी पुन्हा सांगेन की हा खरा संस्काराचा भाग आहे. ज्या वेळेला तुमचं काही असेल, आधी लग्नाआधी तुमचं काही असेल, पण लग्नानंतर तुम्ही जर एखाद्या व्यक्तीबरोबर एकनिष्ठ राहू शकत नसाल तर तुम्हाला लग्नाचा खरं व्हायला गेलं तर मी एक महिला म्हणून सांगेन की तुम्हाला अधिकार नाही. कारण ज्या वेळेला तुम्ही 2 मुलं जन्माला घालता किंवा 1 मूल जन्माला घालता, त्यानंतर त्या मुलांची जी कोर्टामध्ये होणारी हेळसांड असते किंवा ती मुलं ज्या पद्धतीने आई वडिलांकडे बघतात की तू पुढे काय करणार, कारण त्यांना शाळेमध्ये त्या पद्धतीने बोललं जातं किंवा शाळेमध्ये सुद्धा मुलांना शाळेत टाकण्यासाठी, त्याला काढण्यासाठी एक सिंगल महिला जर असेल, एक सिंगल आई जर असेल तर ती नाही फेस करू शकत सगळ्या गोष्टी. त्यामुळे महिलांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आपण काय करतोय. लिव्ह इन रिलेशनशिप ह्या सगळ्या गोष्टी खरं पाहायला गेलं तर अमेरिकन संस्कृती आहे, आपण त्या आत्मसात करणं मला तरी पटत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर आहात, म्हणजे पूर्वी म्हणायचे की दिल्या घरी सुखी राहा, तू घरातून गेलीस तर तू परत इकडे यायचं नाही, ते खरं पाहायला गेलं तर बरोबर आहे. कारण आत्ताच्या कंडिशनला तरुण पिढी ह्या ज्या मुली आहेत ज्या पद्धतीने वाहत चालले, म्हणजे त्याचा खरं पाहायला गेलं ते एक सिरियल जे आपण बघतो टीव्हीला, त्या सिरियलमुळे पण यांच्या डोक्याला तर परिणाम झाला. म्हणजे आपण म्हणतो ना, होणार असून मी ह्या घरची, त्यामध्ये जे दाखवलं जातं की तो नवरा जो असतो तो मराठी असतो पण तो करोडोंचा बिझनेस करत असतो, आणि मग तो ज्या पद्धतीने वागतो, मग आता तर महिला उघडपणे बोलतात की त्याचा अफेअर आहे तर माझा का नको. हे जे चालू झालेलं कॉर्पोरेट लेवलला हे जास्त चाललंय. पण ह्याच्यामध्ये आपल्या मुलांचे काय, मुलांवरती आपण काय संस्कार करतोय, ती मुलं आपल्याकडे काय नजरेने बघणार, आई म्हणून वडील म्हणून काय बघणार. हे पूर्वीचे म्हणायचे आजी आजोबा संस्कृती ही खरी योग्य आहे, कारण आजी आजोबा जर घरात असतील तर त्या मुलांवरती लक्ष राहतं, मुलांच्या आई वडिलांवरती जर लक्ष राहतं, पण आता ती पूर्ण लोपच पावते. म्हणून मी म्हणाले ना की बाळासाहेबांनी जे सांगितलं होतं की अमेरिकन संस्कृती आत्मसात आपण लवकर करतोय, आणि आता जवळपास 100% आपण त्यात गेलेलोच आहोत, कारण कोर्टाने लिगली निर्णय दिलेला आहे. त्यामुळे पालकांनी पण आता विचार करायला पाहिजे, त्या आईने खरं पाहायला गेलं तर आईची भूमिका महत्वाची, वडील म्हणून बाप म्हणून त्याची भूमिका तर महत्वाची आहेच, पण आईची भूमिका महत्वाची आहे. कारण आईने 9 महिने त्या बाळाला पोटामध्ये ठेवलेलं असतं आणि त्याच्यावरती जे संस्कार झाले त्यानंतर आई काय वागते. म्हणून म्हणतात ना, गर्भसंस्कारची पुस्तकं वाचायला दिली जातात पण तसं वागत नाहीत कोण. पण फार कमी महिला आहेत की ह्या सर्व गोष्टी स्वीकारतात, आत्मसात करतात. पण त्याच्यामध्ये खरं पाहायला गेलं तर दोन्ही बाजू बघून घेणं फार गरजेचं. म्हणजे महिलेची बाजू पण ऐकून घ्यायला पाहिजे आणि पुरुषांची पण बाजू ऐकून घ्यायला पाहिजे. माझ्याकडे तर असे भरपूर विषय येतात, पण आम्ही सांगायचा प्रयत्न करतो, पण काय शेवटी आता हा संस्काराचा भाग आहे, कोण किती ऐकतं कोण. आणि संशय म्हणजे पहिलं कसं म्हणायचे की ह्या मोबाईलमुळे तर मी तर म्हणेन अर्धी वाट लागली, युट्यूब आणि याच्यामुळे संपूर्ण वाट लागली. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आता जो आपला समाज जो विस्कटला गेलाय तो सावरताना खूप मुश्किल होणार. कारण पुन्हा मी सांगेन की मुलांवरती जे संस्कार होतात तीच मुलं नंतर तशीच वागतात. कारण आई तशी वागते माझी म्हणून मी तसं वागणार, किंवा माझे वडिलांनी तसं केलं म्हणून मी तसं करणार. आणि ह्यामुळे ती मुलं कुठेतरी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जातात किंवा त्यांना डिस्टर्ब होतात, ते त्यांना कळत नाही. किंवा आई वडील त्यांच्यासमोर जेव्हा भांडणं करतात तेव्हा त्यांना कळत नाही नक्की कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे. मग ते कोर्टात ज्या वेळेला आई जे सांगणार, कारण कायद्यामध्ये तरतूद आहे की वयाच्या 20व्या वर्षापर्यंत मुलगी आणि मुलगा 20व्या वर्षापर्यंत आणि मुलगी 18 वर्षापर्यंत आईकडे राहणार. त्यामुळे आई जे सांगेल तीच मुलं ऐकतात. मॅडम, या एका वर्षामध्ये एवढी गुन्हेगारी वाढलेली आहे आणि जास्त करून प्रामुख्याने बदलापूरमध्ये जास्त गुन्हे घडत आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी मगाशी म्हणाली त्याप्रमाणे बदलापूर हे 4थ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारं शहर असल्या कारणाने मुंबईतला जो मराठी वर्ग जो आहे किंवा इतर समाज जो आहे तो हळूहळू बदलापूरकडे वाढतोय. त्यामुळे बदलापूरला मराठी वर्ग जो आहे किंवा इतर समाजाची जी लोक आहेत ती बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर येतात. बदलापूरला समृद्धी महामार्ग जो आहे तो तिथून गेलेला आहे. त्याच्यानं पनवेल हायवे सारखे मोठे प्रकल्प किंवा मोठे मोठे बिल्डर्स, विकासक जे आपण म्हणतो ते बदलापूरमध्ये आलेले आहेत आणि बदलापूर मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे हळूहळू त्याच्याबरोबर म्हणजे आपण म्हणतो की एखादं चांगलं जर होत असेल तर त्याच्याबरोबर वाईट घटना पण घडायला लागल्या. तो क्राईम रेट बदलापूरला वाढलाय. परंतु पोलीस खातं जे आहे ते त्यांच्या ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे असं मी आता इथे म्हणेन. परंतु दुसऱ्या मिनिटाला काहीतरी बदलापूरमध्ये घटना घडलेली असते, अशी परिस्थिती बदलापूरमध्ये आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांचं जे संख्याबळ जे आहे ते बदलापूरमध्ये वाढणं फार गरजेचं आहे. आणि ते जर वाढलं किंवा पोलिसांनी ज्या पद्धतीने आपण युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघतो की 2-4 आरोपी पकडून ज्या पद्धतीने ते रस्त्यावरती त्यांना मारतात, एक दहशत निर्माण होते पोलिसांची. ती दहशत निर्माण होण्यासाठी मी काल परवाच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांच्याशी मी बोलली, साहेब तुम्ही एखादं असं काहीतरी 1-2 आरोपी रस्त्यावरती आणून, जे आपण भिवंडीमध्ये असेल, कल्याणमध्ये असेल, जसे तिथे
केलेत की बाबा रस्त्यावरती त्यांना मारल्यानंतर ती दहशत निर्माण होते, ती बरोबर. दहशत निर्माण होणं फार गरजेचं आहे. पूर्वी एखादा आरोपी जर आतमध्ये गेला जेलमध्ये, तो लॉकअपमधून जेव्हा बाहेर येतो तर त्याची शेंडी असायची. हा, मग आपल्याला समजायचे की अरे हा आतमध्ये जाऊन आरोपी, आलाय. आरोपी. आता तसं ते करू शकत नाही, कारण ते पण कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेले. तसं जर केलं पोलिसांनी की मार्केट परिसरामध्ये आणून त्यांना चोप द्यायचा, जेणेकरून दहशत निर्माण होईल, तर हळूहळू मला असं वाटतं बदलापूरमध्ये क्राईम कमी होईल. कारण बदलापूरमध्ये सुसंस्कृत लोक पण भरपूर आले. म्हणजे डोंबिवलीनंतर जर बदलापूर म्हणजे मधली जी स्टेशनं सोडली तर डायरेक्ट लोक बदलापूरचाच विचार करतात, किंवा मुंबईतून येणारा माणूस बदलापूरचाच विचार करतो. बदलापूरला आता फक्त जो विषय राहिला तो फक्त ट्रेनचा आहे. मेट्रो येईल, जी भिवंडी मार्गे 4-5 जो काही त्यांचा हे आहे तर ती येईल, परंतु ट्रेन जर वाढल्या तर बदलापूरला आताही लोक येत आहेत आणि भविष्यात पण मला वाटतं बदलापूर शहर 4थी मुंबईच होईल. नक्कीच नक्कीच. तर अशा तऱ्हेने संगीताताई यांनी आपल्याला बरंच माहिती दिली. सर्व काही म्हणजे बदलापूरमध्ये काय काय त्यांनी आतापर्यंत केलं काम, त्यांचं पूर्ण कारकीर्द सगळी सांगितलीत. आणि संगीताताईंना पुढील त्यांच्या राजनैतिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या आज रविवार आहे, या रविवारच्या दिवशी पूर्ण पावसात त्या इथपर्यंत आल्या, फक्त आपल्या शब्दाला मान ठेवून त्या इथपर्यंत आल्या, याच्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. तर तुम्हाला हे आजचं पॉडकास्ट कसं वाटलं हे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि शेअर करा, लाईक करा, आणि जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.